बातमीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 18 दिवस उलटून गेलेत। मात्र या कटाचा मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती काही लागलेला नाही। देशमुख हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबतच लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असून या पार्श्वभूमीवर शहरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। वाहतुकीच्या मार्गात देखील बदल करण्यात आलेत। मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळुंके, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत आहेत। सुरेश, मगाशीच मसाजोगमधनं संतोष देशमुख यांचे कुटुंबीय रवाना झाले होते आंदोलनाच्या ठिकाणी, म्हणजे मोर्चास्थळी पोहोचण्यासाठी ते पोहोचलेत का? संतोष देशमुख यांचं कुटुंब रस्त्यामध्ये आहे, अद्याप मोर्चास्थळी पोहोचलेलं नाही। मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अधिवेशनामध्ये आणि रस्त्यावरची देखील लढाई ज्यांनी लढायला सुरुवात केली आहे। संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, आज मोर्चा निघतोय, तयारी कशा पद्धतीने झाली आणि किती वाजता सुरुवात होईल मोर्चाला? हे बघा, जशी आम्ही अधिवेशनात हा प्रश्न मांडला की जर त्यांना अटक झाली नाही वाल्मिक कराडला तर लोकांमध्ये रोष आहे, ही मागणी सर्वसामान्य लोकांची होती। आणि तुम्हाला आज लक्षात येईल की हा काही एका जातीचा विषय नाही, तर सर्व जाती धर्माचे लोक, हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ओबीसी असतील, सगळे 18 पगड जातीचे लोक आज दिसणार आहे। संख्यावरतून तुमच्या लक्षात येईल की सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे। मात्र हा जो संताप आहे, आज 18 दिवस होत आहेत, जे आरोपी आहेत काही अटक नाही आहेत, त्यामुळेच हे सगळे लोक असे रस्त्यावरती उतरतात, नेमकं कारण काय? हे बघा, इतर लोकांनी ज्यांना अटक झाली त्यांनी काय सुपारी घेऊन हा विषय केलेला आहे, पण ह्याचा मूळ मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, काय CDR काढायला 1 घंटाही लागत नाही, कॉल रेकॉर्ड तपासले तसे सगळा विषय एकदम समोर पुढे येईल। आता काय, ह्या 2-3 दिवसामध्ये आम्ही लोकांमध्ये फिरत असताना लोकांची मागणी आहे की त्याला कुठेतरी आश्रय दिलं जातं, आणि त्याचं कारण म्हणले की धनंजय मुंडे साहेबांनी मंत्री झाल्यामुळे त्यांना कुठेतरी संरक्षण दिलं जातं। मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आता जो पोलिसांचा तपास आहे, CIDचं पथक देखील या ठिकाणी बैठे आहे, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या तपासाच्या संदर्भात काय म्हणणं आहे आणि नेमका तपास सुरू आहे तर कशा पद्धतीने? हे बघा, नवीन SP साहेबांनी चार्ज घेतल्यानंतर जे सरकारने जी पण काही प्रतिक्रिया सरकारने अधिवेशनात सगळेच आमदार बोलल्यानंतर दिली होती, ऍक्शन दिसतीये। 2 नंबरचे धंदे बंद झाले, काही लोकांना अटकी झाल्या, फक्त एकमेव वाल्मिक कराडलाच का संरक्षण भेटते हा विषय, आणि त्याचं कारण धनंजय मुंडे साहेब आहे। म्हणजे राजकीय दबाव आणि राजकीय यात कुठेतरी हे वापरला जात असं वाटतं? हो, मंत्रिपदाचं बिलकुल वापरलं जात असं लोक असं म्हणतात आहे, आणि हे कुठं थांबलं पाहिजे, त्याला थांबण्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकते दाखवून तुम्ही सगळेच म्हणतात ना फास्ट ट्रॅकवरती घ्या, सगळेच लोक म्हणतात की त्यांना शिक्षा झाली पाहिजे, मग तुम्ही 3-4 महिन्यासाठी राजीनामा द्या आणि परत शपथ घ्या तुम्ही। मात्र या प्रकरणाचं कुठेतरी मोर्चा आडून राजकारण केलं जातंय असं देखील त्यांच्याकडून आरोप केला जातोय, आणि माझं कुठेतरी राजकीय करिअर संपवण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं षडयंत्र सुरू आहे असं देखील धनंजय मुंडे। काय राजकारण दिसतं ह्याच्यामध्ये? काय म्हणजे काय राजकारण काय ह्याच्यामध्ये? तुम्ही एकीकडे म्हणतात तो माझ्या निकटवर्ती आहे, मग त्याला जमा करा ना। मग हे बघा, राजकारणामध्ये आम्ही सुद्धा आता 2री टर्म माझ्या आमदारकीची, राजकीय गटातटामध्ये भांडणं होतात, कार्यकर्त्यांना आपण चौकशीला समोर जायला सांगतो, हा विषय होतो ना, हा विषय होत नाही असेल, पण इतका गंभीर विषय झालाय, तो जिल्हा नाही महाराष्ट्र बघतोय, त्याला 3-4 तास त्या जीव काय म्हणत असेल तो सरपंचांचा, आणि सगळ्यांना तुमचा तो पोलीस स्टेशनमध्ये त्यांना उचलून गेल्यानंतर तो त्याचा सहकारी तिथं बसलाय पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 3-4 तास त्यांना सांगतोय त्याला घेऊन गेले, त्याला जीवाला धोका आहे, त्यावेळेस तिचे हो त्यावेळेस हलगर्जीपणा आहे। त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांना असं तिथं तो सहकारी म्हणतो की ते वाल्मिक कराडचे फोन वारंवार येत होते की या प्रकरणात थांबा म्हणून, तो जर तिथं नसतं ऍक्शन घेतली असती तर हे आलं नसतं प्रकरण। मात्र या प्रकरणात जर बघितलं तर जसं विरोधक म्हणून बोलतायत, सत्ताधारी देखील आमदार काय बोलतायत, नेमकं बीड जिल्ह्याची ही जी परिस्थिती आहे बदलली कशी आणि ही अशा पद्धतीची केली कोणी? तुम्ही एक बघितलं का, ह्या विषयामध्ये राजकारण जर होत असलं तर सुरेश धसांना बोलतात ते, प्रकाशदादा बोलतात ते, नमिताताई मुंदडा बोलतात ते, विजय पंडित बोलतात, हे तर सत्ता पक्षाचे आहेत ना,
त्यांच्याकडून आहेत ना. बरं, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार सुद्धा या विषयामध्ये बोलले. हे सगळे माणुसकीच्या नात्याने बोलले. बरं, दुसरी गोष्ट, जेव्हा सीएम साहेबांनी अजितदादांनी ह्याच्यावरती जेव्हा म्हणले की आम्ही चौकशी लावणार, आम्ही ते पण मान्य करतो की आम्ही मान्य करतोय ना की एसपी नवीन चार्ज घेतल्यानंतर ऍक्शन चालू झाली. आम्ही मान्य, काही काही गोष्टी विरोधी बाकावर जरी असल्या तर आम्ही मान्य करतो ना की तपास त्यांचा चालू आहे. फक्त वाल्मिक कराडचा विषय आल्यानंतर जे काही त्यांचं कनेक्शन धनंजय मुंडे साहेबाचं आहे तिथं ही अडचण आहे. आज तुम्हाला ज्या पद्धतीने सर्व लोक, जी संख्या तुम्हाला दिसली आज मोर्चातून, आज तुम्हाला दिसून येईल. मात्र याचं कुठेतरी जातीला टार्गेट केलं जातं आणि राजकारण केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि विशेष म्हणजे अंजली दमानी यांनी देखील सांगत असताना सांगितलं की सगळे या प्रकरणात राजकारण करतात, मात्र कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यात तुमच्या नावाचा देखील उल्लेख केला, ते शस्त्रच्या संदर्भात देखील विषय केला गेला. आणि बीडचा बिहार, म्हणजे जसं बीड जिल्ह्याचा आहे तसं बीड शहराचा बिहार करण्याच्या अनुषंगाने तुमचं नाव विरोधकाकडून घेतलं जातं. हे बघा, मी त्यांची काही बाईट बघितली नाही. ते शस्त्रचं तुम्ही काही फोटो अजून बघितला नाही, त्याच्यावरतून सुद्धा बोलेल. मला असं वाटतं एक तर ग्रामीण भागात कुस्त्याच्या कार्यक्रमात आपल्याकडे असतं, ते त्यांना एखाद्या वेळेस माहीत ते मुंबईला असतात. पण ग्रामीण भागामध्ये ते प्रकार आहे आपल्याकडं. ते एक जण असतो, तो त्याच्यामध्ये ते दारू भरतो आणि ते आवाज करतात आणि तो विषय येतो. तर तो हातात घेऊन मी फोटो काढला असेल, ह्याच्यात काही विषय नाही. मात्र मोर्चाच्या माध्यमातून काय आव्हान असेल, एकंदरीतच आज मोर्चेकरी सहभागी होत आहेत तर त्यांना आव्हान काय असेल, हा आक्रोश सरकारने कशा पद्धतीने ऐकला पाहिजे? नाही, एक तर विषय बघा, ह्याला अटक करून ही केस अंडर ट्रायल, ही केस मरोडण्यामध्ये एक नंबर लोक आहेत. हे खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये हे एक नंबरचे लोक. त्यामुळे ह्याला अंडर ट्रायल फास्ट ट्रॅकवरती घेऊन जे काही खरं आहे तुम्ही करा. जर नसेल ना तो विषय म्हणजे आम्ही मान्य करू. पण जर सीडीआर आणि सगळे लोक जेव्हा म्हणतात तो आहे तिथे, ह्याचा तपास प्रामाणिकपणे, आणि हे जे मारेकरी आहेत किंवा हा जो मास्टर माइंड वाल्मिक कराड आम्ही म्हणतोय, शिक्षा त्यांना झाली पाहिजे. मात्र हे 3 वेगवेगळे प्रकरण जे सीआयडी तपास करते, यामध्ये खंडणीचा वेगळा प्रकार आहे, त्याच्यानंतर परत अॅट्रॉसिटीचा वेगळा प्रकरण आहे.